याच्यासाठी काय केलं पाहिजे? बरं खरं सांगा आता, कोण कोण वारीला जाणारी लोक कोण घेतील कोण नाही घेतील, आपल्याला कोणावर अपवाद करायला घ्यायचा, पण नियम सांगायला तिथं काय केलं पाहिजे? दर्शन नाही घेतलं तरी तीर्थस्नान केल्यावर तुमचं पाप जात नाही. तिथं नियम आहेत का नाही? काय तिथं नियम आहे का नाही? दर्शन गेल्या गेल्या आणि मग प्रवेश करून कुठं किती जायचं? काही काही लोक इतके टोंगळे इतक्या पाण्यात इकून इकून पाणी शिपलं की निघेले, मग तीर्थाचं स्नान होत नाही ते. बरं तसं म्हणत मग काही वेळेला मग तीर्थात तितकं पाणी नसते. आता इतकं पाणी कुठे? मग पाणी कमी असते. आता यात्रेच्या टायमाला समधी तितक्या खोल पाण्यात नाही जाऊ शकत, मग त्या नियमात काही समजे बसत नाहीत. पण खरा नियम तसा आहे. आता ते काय अडचण असल्यामुळं पाणी नसल्यामुळं ती